सिद्धू सिद्धू कुठे? ते फोनवर कोणाशी तरी बोलायला खाली गेलेत. तुझ्या केस संदर्भातच कोणाकडे तरी मदत मागत फिरत असेल माझा लेक. तसंही दिवसभर तुझीच कामं करतो. नाही मी नाही, मला तुझ्या स्पष्टीकरणाची काही गरज नाहीये भावना. माझ्या मुलाने तुझ्या मागे पुढे केलं ना तरी मला त्यात काही दुःख नाहीये. हा, आधी मला वाईट वाटायचं जेव्हा मी तुमचं लग्न स्वीकारलंच नव्हतं. पण एका क्षणी माझ्या लक्षात आलं की माझा मुलगा तुझ्या प्रेमात इतका वाहवत गेलाय की माझ्या विरोधाला काही किंमतच नाहीये. असो, मला दुःख फक्त ह्याच गोष्टीचं वाटतंय की माझा मुलगा तुझ्यासाठी इतकं काही करतो पण तरीही तुझ्या मनात त्याच्याबद्दल यत्किंचितही भावना नाहीये. अहो नाही काकू, असं नाहीये. सिद्धिराज इतका हक्काचं दुसरं कोणीच नाहीये माझ्या आयुष्यात. तू म्हणतेस तर तसं असेलही, पण अजूनही सिद्धूचा तो नवरा म्हणून स्वीकार केलाच नाही. खोटं आहे का हे? बघितला, तुझ्या गप्प राहण्यातच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आणि हेच खटकतं मला. नाही, मान्य आहे मला की माझ्या मुलाने जबरदस्ती तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, पण अनिच्छेने का होईना तू लग्न केलंसच ना. गृहप्रवेश करून या घरात आलीसच ना तू. अगं मग मान्य केलेलं लग्न स्वीकारायला काय हरकत आहे? नाही, मी बघतेय ना, या घरात आल्यापासून तुझी काही ना काहीतरी कारण चालूच आहेत. आधी काय तर सिद्धू तुला आवडतच नव्हता, मग त्या मुलीला घरात आणून ठेवलंस तू, आणि नंतर मग तिच्या मागे पुढे करत तुम्ही तुमचा संसार होऊच दिला नाहीत. आणि आता ती गेली आहे ना त्या बोर्डिंग स्कूलला, मग आता हे काय नवीन काढलंयस? नाही काकू, उलट तुम्ही माझी कान उघडणी केल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की मी श्रीकांतच्या केसचा पुढे काही विचारच केला नव्हता. अच्छा, म्हणजे हे खापर सुद्धा तू माझ्याच माती मारतेस. अगं मी तुला काय उद्देशाने बोलत होते आणि तू त्याचा काय अर्थ काढलास भावना? अगं मी तुला म्हणत होते की मागचे सगळे पाश सोडून दे, विसरून जाते. तुझ्या न झालेल्या नवऱ्याची मुलगी जी तू स्वतःच्या पदरात घेतलीस ना, तिला सोड, तिला विसर, असं मी म्हणत होते. तिला तिच्या आत्याकडे सोडून ये हे समजवण्याचा प्रयत्न करत होते तुला. पण तू हे समजून घेण्याऐवजी स्वतःच्या संसारामध्ये आणखीन एक अडथळा निर्माण केलायस. असं नाहीये काकू, मी याचा माझ्या आणि सिद्धिराजच्या नात्यावर नाही परिणाम होऊ देणार. तुम्ही म्हणताय तसं मी आले तेव्हा मला सिद्धिराज बद्दल मायेची, प्रेमाची भावना नव्हती. पण अहो, आता चित्र बदलतंय हळूहळू. आमच्यात अंतर कमी होतंय. आम्ही एकमेकांना समजून घ्यायला लागलोय. आमच्यातला मोकळेपणा आता वाढतोय. आणि आता कोणाही पेक्षा जास्त जवळचे वाटतात मला सिद्धिराज. आमच्यातला विश्वास वाढत चाललाय. अहो, म्हणून तर मी या प्रकरणात त्यांची मदत घेतेय. वाह, छान हा भावना. म्हणजे हक्काचं म्हणून तू चक्क आधीच्या नवऱ्याचे केस सोडवण्यासाठी माझ्या सिद्धूचा वापर करून घेतेयस. आत्ताच्या संसाराचा विचार करायचा तर तू आधीच्या गोष्टी उगाळत बसलीयस. ही कुठली जगाची रीत आहे ग? असा संसार करायचा असतो हे शिकवलंय तुझ्या माहेरी? दरवेळेला म्हणत असतेस ना की माझ्या आई वडिलांनी हे शिकवलं, ते शिकवलं. असा संसार करायला शिकवलंय तुला? काकू प्लीज, माझ्या आई बाबांबद्दल नका ना बोलू. मग काय बोलू सांग ना. हे बघ, तुम्ही दोघेही लहान आहात तरी सुद्धा तुम्ही घरच्या मोठ्यांना बोलत असता. मी तुझी सासू आहे, पण तरीही तुला माझं बोलणं कधीच महत्वाचं वाटत नाही. सिद्धू सुद्धा बघ ना, आजीचं बोलणं सरळ उडवून लावतो. तुम्ही दोघं तुझ्या सासऱ्यांना मान सुद्धा देत नाही. अहो नाही, आम्हाला तुम्हा सगळ्यांबद्दल खूप आदर वाटतो. ते बघितलं ना मी मगाशी. एवढाच आदर असता ना तर अशी निघून आली नसतीस. काकू काकू थोडा विश्वास ठेवा ना माझ्यावर प्लीज. हो, मग नको नोंदवूस तक्रार. नको त्या ऍक्सिडेंट करणाऱ्या माणसाला शोधायला जाऊस. विसरून जा सगळं आणि तुझं संपूर्ण आयुष्य फक्त सिद्धूच्या अवतीभोवती गुंफून घे.
चालेल? तुला ऐकायचं होतं ना मी तुला कुठली शिक्षा देणार आहे तर आता ऐक. आजवर जसं तू मला या घरात कोंडून ठेवलं होतंस, मला या घराबाहेर पडू दिलं नाहीस, मी कोणाशी बोललेलं तुला अजिबात आवडायचं नाही, चालायचं नाही, हो ना? इतकं की मला माझ्या घरातल्यांपासून लांब ठेवलंस तू. मी घरातून कुठे जाते का, पळून तर जात नाहीये ना, घरात काय करतेय, कोणाशी फोनवर बोलतेय का, हे सगळं बघण्यासाठी मला त्या CCTV कॅमेऱ्याच्या नजर कैदेत ठेवलंस ना. आणि असंच अजून काय काय केलं असशील कुणाच ठाऊक. ही सगळी बंधनं घातलीस ना माझ्यावर. तसंच आता एक बंधन मी तुझ्यावर घालणार आहे. जयंत, माझ्या आईकडे आणि माझ्या आजीकडे पुन्हा या अशा नजरेने बघायचं नाही. माझ्या आईचं आणि माझ्या आजीचं माझ्यावर अमाप प्रेम आहे. माझी आई मला त्रास होईल असं कधीच वागणार नाही. आता पण खाली जे काही झालं ना तो फक्त आणि फक्त अपघात होता. आणि जर का हे तुला समजत नसेल ना तर हा तुझा प्रॉब्लेम. पण माझ्या आईपासून आणि माझ्या आजीपासून 2 हात लांब राहायचं जय. नाही, तुझ्या मते मी दुर्बल असेन, तुझे सगळे अन्याय मी सहन करत असेन, तुझा त्रास सहन करत असेन. जरी तुला असं वाटत असलं ना जय, तर हे समजू नकोस, मी तुला प्रतिकार करू शकत नाही किंवा माझ्यामध्ये तुला प्रतिकार करायची ताकद नाहीये. मी वीक पॉइंट आहे ना तुझा. मग जर का आता तुला असं वाटत असेल की आपला संसार सुखाचा व्हावा, सगळं काही सुरळीत चालू राहावं, मी तुला सोडून कुठेही जाऊ नये, तर आता मी जे काही सांगेन ते तुला ऐकावंच लागेल. जयंत, माझ्या आईच्या आणि माझ्या आजीच्या केसाला धक्का जरी लागला ना तरीही मी ते खपवून घेणार नाही. गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव.